थंबनेल पाहून जर तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात। आता जय पवार हेच राष्ट्रवादीचं नेतृत्व का करतील? जय पवारांच्या हातात नेतृत्व जाण्याच्या शक्यता आहेत तरी काय? आणि अशी कोणती परिस्थिती निर्माण होणार आहे की ज्यामुळे जय पवारांना राजकारणात यावं लागणार आहे? या सर्व गोष्टींचा डिटेल आढावा आणि याचीच डिटेल कारण आपण आजच्या या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राइब करायला विसरू नका। अजितदादा गेले आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला। काही अंशी ते नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे गेलंय असं म्हटलं तरी हरकत नाही, पण सुनेत्रा पवार फार जास्त काळ या पक्षाचं नेतृत्व करणार नाही हेही तितकंच सत्य आहे। मग आता तुम्ही म्हणाल की सुनेत्रा पवार नाही, मग पार्थ पवार आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, किंवा दोनही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर रोहित पवार सुद्धा आहेत। पण थांबा, ज्या व्यक्तीचं नाव कोणाच्याच तोंडावर नाही तीच व्यक्ती अर्थात जय पवार राष्ट्रवादीचं पुढचं नेतृत्व करू शकतात। ते कसं, सगळं काही टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात। पहिलं कारण म्हणजे राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे। मंडळी, राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची असते, इथे प्लॅनिंग पेक्षा उद्भवलेली परिस्थिती नेहमीच मोठी असते। आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस अशाच टप्प्यावर उभी आहे, जिथे पक्षात एकाच वेळी नेतृत्वाची गरज, योग्य दिशेचा अभाव आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अजितदादांनंतर नेतृत्वाचा प्रश्न अचानकच उभा राहिला। सुनेत्रा पवारांकडे सध्या सूत्र तर आहेत, पण ते तात्पुरतं व्यवस्थापन आहे, दीर्घकालीन नेतृत्व अजिबातच नाही। राहिला प्रश्न पार्थ पवारांचा, तर त्यांना अजून जनतेचा स्वीकार मिळालेला नाही। स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख अजून सुद्धा त्यांनी उभी केलेली नाहीये। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ताच काही दिवसांपूर्वी त्यांचं नाव एका मोठ्या घोटाळ्याच्या निमित्ताने समोर आलं होतं। प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते उत्तम स्ट्रॅटेजिस्ट आहेत, त्यांचा दिल्लीशी थेट संबंध आहे, पण महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचा चेहरा ते अजिबात नाही आणि होऊ सुद्धा शकत नाही। आणि रोहित पवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, आणि ते अजून निश्चित सुद्धा नाहीये। आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पण तरी रोहित पवारांसाठी तो मार्ग सोपा असणार नाही बरं। अर्थात काय, आज दिसणारे सगळे पर्याय अपूर्णच आहेत आणि इथंच राजकारणाची अनिश्चितता काम करते। जेव्हा सगळे पर्याय अडचणीत येतात तेव्हा पक्षाला अनपेक्षित नाव पुढे आणावं लागतं। इतिहासात असं अनेकदा झालं आहे आणि जय पवार हे त्या अनपेक्षित पण सुरक्षित पर्यायात फिट बसतात। दुसरं कारण, जय पवारांची लॉन्चिंग ऑलरेडी झालीये। जय पवार आज जरी राजकारणात सक्रिय नसले तरी ते राजकारणापासून दूर नाहीयेत, त्यांची लॉन्चिंग ऑलरेडी झालीये। मागे त्यांनी एका सभेत भाषणही केलं होतं आणि त्यांचं ते भाषण प्रचंड गाजलं होतं। इतकंच काय, तर कुटुंबातील अंतर्गत राजकीय चर्चांमध्ये त्यांची उपस्थिती असतेच आणि महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये ते प्रामुख्याने दिसून आले आहेत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्याबद्दल कोणतीही नकारात्मक प्रतिमा अजून तरी नाही। आणि आजच्या राजकारणात स्वच्छ प्रतिमा हीच सर्वात मोठी संपत्ती आहे। त्यांच्यावर कोणताही राजकीय बोजा सुद्धा नाही, कोणताही जुना वाद नाही, कोणत्याही गटाशी त्यांचा थेट शत्रुत्व नाही। अर्थात काय, तर पक्ष त्यांना नव्या पिढीचं नेतृत्व किंवा पवार घराण्याचा नवा चेहरा या पद्धतीने सादर करू शकतो। यातलं तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जय पवार कोरी पाटी आहेत। राजकारणात कोरी पाटी असणं म्हणजे कमजोरी अजिबात नाही, तर अनेकदा ती सर्वात मोठी ताकद असते। आणि हीच ताकद जय पवारांना नेतृत्वाच्या राजकारणात पुढे घेऊन जाऊ शकते, कारण जय पवार कोणत्याही जुन्या राजकीय निर्णयांना बांधील नाहीत। त्यांची कोणाच्या विरोधात जुनी वक्तव्य सुद्धा नाहीत। त्यांनी कधीच कोणाच्या बाजूने वादग्रस्त पद्धतीने स्टँड सुद्धा घेतलेला नाही। म्हणजे पक्षाला हवा तसा नॅरेटिव्ह तयार करता येतो। आणि आज राष्ट्रवादी समोर प्रश्न आहे की जुनी ओळख वाचवायची की नवी ओळख निर्माण करायची। आणि याचं उत्तर जर का दुसरा पर्याय असेलच तर अनुभवी पण वादग्रस्त चेहऱ्यांपेक्षा कोरी पाटीच जास्त उपयोगी आहे। यामुळे जय पवारांना हळूहळू जनतेत उतरवता येईल, योग्य मेंटॉरशिप देता येईल आणि वेळ आल्यावर फुल लॉन्च सुद्धा करता येईल। अर्थात ते राष्ट्रवादीसाठी भविष्याच्या दृष्टीने लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ठरू शकतात। बाकी आज जय पवार चर्चेत नसले तरी उद्या ते चर्चेचा केंद्रबिंदू ठरू शकतात। बाकी या सगळ्या चर्चेंबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।